हॅलो माय यूट्यूब फॅमिली. आज मी हलव्याच्या दागिन्यांमध्ये नथ आणि मेनसाठी ब्रोच बनवणार आहे. तर चला बघूयात. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 18 गेज वायर, 0.3 mm एक छोटीशी वायर येते, ती एक आपल्याला लागणार आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहेत होल असलेले हलवे आणि छोटेसे गोल्डन मनी. आता मी नथ बनवत आहे, त्यासाठी जी 18 गेजची वायर आहे ती आपण कट करून घ्यायची आहे. मला छोटीच नथ लागणार आहे, त्या हिशोबाने मी छोटीशी वायर कट केलेली आहे. त्यानंतर आपल्याला 4 हलवे लागतील. माझ्या नथमध्ये मी 4च हलवे यूज करणार आहे. त्यानंतर छोटेसे गोल्डन मनी लागणार आहे आपल्याला, कटर, प्लायर लागणार आहे. आता जी वायर आहे 0.3 mm ती आपण कट करून घ्यायची आहे. स्टार्टिंगला नथ बनवण्यासाठी आपल्याला नथीचा लूक तयार कसा करायचा ते मी आता दाखवत आहे. व्यवस्थित कॉर्नरला आतल्या साईडला आपल्याला 2 राऊंड करून घ्यायचे आहेत. आतल्या साईडला एकदम हळूहळू प्लायरने वळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, एकदम छोटासा लूक तयार करायचा आहे, म्हणजे आपल्याला नाकाला ते व्यवस्थित बसलं जाईल. बघू शकता तुम्ही मी कसं केलेलं आहे. आता जो लूप आहे तो आपल्याला आतल्या साईडला वळून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला ती नथ व्यवस्थित घालता येईल. व्यवस्थित वळून घ्यायचं आहे आतल्या साईडला. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपल्याला हा लूप तयार करून घ्यायचा आहे. व्यवस्थित तयार झालेला आहे माझा हा लूप. त्यानंतर आता जी आपली 0.3 mm जी वायर आहे ती व्यवस्थित अटॅच करून घ्यायची आहे. वरती जो आपण लूप तयार केलेला आहे त्याच्या भोवती व्यवस्थित राऊंड करून गुंडाळून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जे आता मनी अटॅच करणार आहे ते निघणार नाहीत आणि सिक्युअर राहतील. आता आपल्याला वायरमध्ये हलवा होऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जी कापून घेतलेली 0.3 mm जी वायर आहे त्याच्यामध्ये आपल्याला गोल्डन मनी ओवून घ्यायचे आहेत. मी इथे 4 मनी घेत आहे. माझे हलवे छोटे आहेत, त्याच्या भोवती मी 4च मनी लावणार आहे. तुम्ही तुमच्या हलव्यांच्या साईजच्या अकॉर्डिंग बनवू शकता. मनी ओवल्यानंतर आता हे असं दिसेल तुम्हाला. आता आपल्याला जो हलवा आहे त्याच्या भोवती राऊंड करून ते मनी अटॅच व्यवस्थित करायचे आहेत. त्यानंतर हलव्यामधूनच जी आपली 0.3 mm जी वायर आहे ती बाहेर काढून घ्यायची आहे, म्हणजे त्यामुळे जे मनी आपण बाहेरून अटॅच केलेले आहेत ते निसटणार नाहीत आणि ते हलव्याभोवती व्यवस्थित चिटकून राहतील. अशा पद्धतीने वायर बाहेर काढून घ्यायची आहे व्यवस्थित, आणि थोडंसं नाजूक हाताने करायचं, कारण जो हलवा आहे तर त्याची कोटिंग निघू शकते, त्यामुळे हळूहळू करायचं. आता परत जी वायर आहे आपल्याला बाहेर काढलेली, तर प्रत्येक मण्यामधून ती ओवून बाहेर काढायची आहे, म्हणजे जी आपली वायर आहे ती बाहेर आपल्याला दिसणार नाही, म्हणजे ते दिसायला चांगलं दिसतं. अशा प्रकारे मी 4ही मण्यांमधून ती ओवून बाहेर काढलेली आहे. त्यानंतर बाहेर काढलेली जी वायर आहे ती आता हलव्याभोवती आपल्याला राऊंड राऊंड करून सिक्युअर करून घ्यायचं आहे, म्हणजे जो हलवा आहे तो आपल्याला खाली येणार नाही. व्यवस्थित 5 ते 6 राऊंड आपण करून घ्यायचे आहेत. आता आपला पहिला जो हलवा आहे तो ओवून झालेला आहे. अशाच प्रकारे तुम्हाला आता 4 हलवे ओवून घ्यायचे आहेत. सेम याच पद्धतीने आपल्याला ओवून घ्यायचं आहे. आणि हो, जर तुम्ही फर्स्ट टाईमच आपल्या चॅनलला व्हिजिट करताय तर सबस्क्राईब नक्की करून टाका, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर ज़रूर करा. आणि याआधीही आपले हलवा ज्वेलरीचे पार्ट जे आहेत ते अपलोड झालेले आहेत, तर तेही तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि आपलं जे इन्स्टा पेज आहे तर त्यालाही फॉलो करून टाका. आता आपले हलवा ज्वेलरीमधले दोन्ही पण हलवे अटॅच झालेले आहेत. असेच अजून 2 तुम्हाला अटॅच करायचे आहेत. अशा प्रकारे माझे 4ही हलवे होऊन झालेले आहेत. आता जी साईडची तार आहे ती थोडीशी आपल्याला टर्न करून जी एक्स्ट्रा तार राहिलेली आहे ती कट करून घ्यायची आहे. इथे पण आपल्याला लूप बनवायचा आहे, जो आपल्या नाकाच्या आतल्या साईडने राहील. याला पण हळूहळू आपल्याला प्लायरने व्यवस्थित आपण जसा लूप तयार केला होता तसाच लूप तयार करून घ्यायचा आहे. हळूहळू आतल्या साईडला जे वळवायचं आहे, बघू शकता तुम्ही. व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे. त्याची जी कडी आहे ती आपल्याला रुतणार नाही नाकाला, अशा प्रकारे ते अटॅच करून घ्यायचं आहे. आणि जसा आधीचा लूप आहे त्याच्या समोरच बरोबर तो समांतर राहिला पाहिजे, अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, आता ही आपली छोटीशी जी नथ आहे ती तयार झालेली आहे. आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण मेन्ससाठी ब्रोच तयार करून घेणार आहे. तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पॅच कसं बनवायचं ते सांगितलं होतं. तशाच प्रकारे मी एक मोठा पॅच बनवून घेतलेला आहे. आता मी या पॅचला खाली लावण्यासाठी लटकन तयार करत आहे. तर त्यासाठी मी इथे क्रिस्टल मनी घेतलेले आहेत.
मी माझ्याकडच्या कुर्त्याच्या डिझाईननुसार क्रिस्टल मनी ॲड करत आहे. तर तुम्हाला जसं दुसरा कलर हवा असेल तर तसंही ॲड करू शकता किंवा नाही केले तरीही चालतील. तर अशा प्रकारे मी छोटे छोटे लटकन तयार करून घेत आहे. तुम्ही बघू शकता आता जे आपण लटकन तयार केलेलं आहे तर त्याचा शेवटचा मणी सोडून आपल्याला पुन्हा ओवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले जे हलवे आहेत ते खाली गळणार नाहीत आणि आपल्याला तिथे गाठ मारून पण घ्यायची गरज नाही लागणार. आता बघू शकता तुम्ही मी माझं लटकन तयार केलेलं आहे. असं तुम्ही तुमच्या पॅचच्या आकारानुसार तुम्हाला पाहिजे तेवढे लटकन तयार करू शकता. मी इथे आधी 6 मणी ओवले होते, नंतर मी 5 मणी, 4 मणी, 3 मणी अशा पद्धतीने तयार करून घेणार आहे. माझे सर्व लटकन तयार झालेले आहेत. आता आपण जो पॅच आहे तो अटॅच करून घेणार आहे. त्यासाठी मी जो आपला पॅच आहे त्याच आकाराची एक शीट तयार करून घेतलेली आहे. मी इथे वॅक्स शीट यूज केलेलं आहे, तुम्ही कॅनव्हास शीटही यूज करू शकता. आता ते दोन्ही मधल्या साईडनं थोडंसं कट करून घ्यायचं आहे. आता आपण जो पॅच बनवलेला आहे त्याला मी इथे ग्लू लावून घेत आहे आणि त्यावर एक एक जे लटकन आहे ते आपण जसं तयार केलेलं आहे तसंच त्या पद्धतीने लावून घ्यायचं आहे. असेच सगळे लटकन लावून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता आपण जे वॅक्सशीट घेतलेलं होतं त्याच्यामध्ये एक पिन घालायची आहे. इथे तुम्ही ब्रोच पिनही यूज करू शकता. मला ती भेटली नाही म्हणून मी आपली जी साधी पिन असते तर ती त्याच्यामध्ये अटॅच करून घेत आहे. त्यानंतर आपला जो पॅच आहे त्याच्यावर पुन्हा ग्लू लावून आपण जी ब्रोच पिन तयार केलेली आहे ती त्याला अटॅच करायची आहे. त्याची साईड बघून घ्यायची, व्यवस्थित ती आडवीच झाली पाहिजे, म्हणजे आपला जो ब्रोच आहे तो सरळ आपला जो कुर्ता वगैरे असेल त्याला ती राहून जाईल. बघू शकता तुम्ही मी कशी अटॅच केलेली आहे. अशा पद्धतीने आपला सुंदरसा ब्रोच जो आहे तो तयार झालेला आहे. कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जर आवडलं असेल तर लाईक शेअर नक्की करा. थँक्यू.